हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि माझं इथलं रुटीन जे आहे ना ते साधारण 6-7च्या दरम्यानचं आहे. 7 वाजलेले असतील साधारण इथे, कारण की आम्ही बाहेर गेलो होतो ना, त्याच्यामुळे घरी यायला उशीर झाला. आणि ही माझी भांडी दुपारचीच बाकी होती. दुपारचं जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे झालं ना, त्यावेळेस मी भांडी घासलीच नाही. आम्ही असेच बाहेर गेलो होतो आणि त्याच्यानंतर तिकडून यायला साधारण 6-7 झाले होते. मग त्याच्यानंतर आल्यानंतर पटकन आवरलं, फ्रेश झाली आणि मी लगेच केसवर म्हणजे केससुद्धा व्यवस्थित केले नाही, तसेच बांधलेवर. आणि पटकन मग भांडी घासायला घेतले. म्हटलं भांडी जोपर्यंत इथली आवरत नाही तोपर्यंत कोणतंही काम करायला मन लागणार नाही, कारण किचन ओटा आपला तेवढा छोटा आहे. एका वेळेस एकच काम करू शकतो. आणि इथे उत्कर्ष माझ्याशी गप्पा मारत आहे. तो काही कधीच शांत बसत नाही. त्याला हजारो प्रश्न पडत असतात आणि तो सारखी प्रश्नांची उत्तरं विचारत असतो. माझ्याकडे कधी कधी त्याच्या प्रश्नांची उत्तरही नसतात द्यायला. त्याचबरोबर मी माझी पटपट भांडी घासून घेतली आणि त्याच्याबरोबर त्याची लुडबुडही चालू आहे. मी हे ठेवतो, मी हे करतो, असं त्याचं नेहमी चालूच असतं. तो कधीच शांत बसत नाही. तर इथे मी लगेच त्या भांड्या घासून घेतल्याबरोबर लगेच बेसिंग वगैरे घासून घेतली, कारण की आता याच्यानंतर जेवण तर काही मी बनवणार नव्हती. पण तरी पण मला तो म्हणत होता, मम्मा आता मला भूक लागलेली आहे. आता वाजले असतील साधारण 7:30-8 वाजत आले असतील. तर मला म्हटलं काहीतरी मला थोडंसं दे. म्हटलं ठीक आहे चल, तुला काय देऊ आधी विचारलं. तर म्हटलं मला अंड्याची पोळी करून दे. तर चपाती वगैरे तर काहीच नव्हती आणि स्वयंपाक करणारच नव्हती. तर तो बोलला नाही, मला फक्त अंड्याची पोळीच खायची आहे. तर म्हटलं ठीक आहे चल, तुला अंड्याची पोळी करून देते. तर माझं सगळं किचन आवरून झालं होतं, पण पुन्हा मी गॅस पेटवला, तवा ठेवला आणि अंड्याची पोळी केली. म्हटलं चल तुला करतेच आता मला पण करते, म्हणून मग मी त्याला केली आणि मला पण केली. मग दोघांना एक अंड्याची पोळी केली. त्याच्यामध्ये फक्त लाल मसाला टाकला, कांदा लसूण मसाला जो आपला आहे तो टाकला आणि दुसरा मीठ टाकलं, बस दुसरं काहीच नाही टाकलं. आणि इथे पोळी घेतली करायला. मीठ ना मी आता छोट्याशा बरणीत काढून ठेवलेलं आहे. मोठी बरणी गॅसच्या बाजूला ठेवत होती मी, पण तिथे ना पसारा खूप होत होता, म्हणून मी मोठी बरणी साईडला ठेवून दिली आणि छोट्या बरणीमध्ये मीठ काढून घेतले. आणि इथे दोघांना पण 2-2 अंड्याच्या पोळ्या केल्यात. म्हटलं होतं मी काही करणार नाही, पण आता याच्यामुळे मला परत करायची वारी आली. आता पुन्हा आत्ताच कुठे गॅस स्वच्छ धुतला होता, घासून घेतला होता, पण आता पुन्हा साफ करावी लागेल. तर काही हरकत नाही आहे. त्याला हवं होतं, म्हटलं चला, नाहीतरी समज काही केलं नसतं ना तर त्याने मला उशिरा का होईना काहीतरी करायला लावलं असतं, कारण त्याला भूक नाही कंट्रोल होत. आणि काही ना काही मग खात असतो. तुम्हाला तर माहिती, गूळ शेंगदाणा तर त्याच्या खूप आवडीचा आहे. भूक लागली की गूळ शेंगदाणा खात असतो. मी पहिले शेंगदाण्याचे लाडू वगैरे करून ठेवायची खूप. स्कूल असेल तर शक्यतो मी करूनच ठेवत असते, कारण की वरचीवर त्याला मग कधी कधी फ्रूट वगैरे नसतील शाळेला तर मग तो शेंगदाण्याचे लाडू वगैरे नेत असतो डब्याला. आणि कधी कधी तर फ्रूटसुद्धा नसला ना तर मोकळा डबा घेऊन जातो आणि असं दाखवतो जसं काय मी डबा घेऊन आलेलो आहे. तसा तो खूप हुशार आहे आणि ॲडजस्ट करणार आहे मेन म्हणजे खूप. तर इथे त्याला दिली पहिली पोळी करून आणि अंड्याची भांडी साईडला काढून ठेवले. आणि म्हटलं मग आता इकडे तिकडे जास्त नको हे व्हायला. आणि नॉनव्हेज फक्त उत्कर्षच आधी खात होता, मी आणि त्याचे बाबा खात नव्हतो. पण आता सध्या मी नॉनव्हेज खाणं चालू केलं आहे. नॉनव्हेज म्हणजे अंडी तरी खाते, चिकन अजून तरी शक्यतो जास्त खात नाही. केलंच तर मग मी रस्सा खाते, पीस वगैरे नाही खात. तर सध्या आता चालू केलेलं आहे. उत्कर्ष पण चिकन ना करेपर्यंत म्हणतो हो मम्मा मी खाणार. आणि केलं ना चिकन की एकही पीसला हात लावत नाही, फक्त रस्सा खातो. असं असतं त्याचं. समज पाहिजे तर मी समज बोनलेस असलं तर मी तोडून खात असतो. त्याला बोनलेस आवडतं. त्याला बोन कुठे दिसला ना तर तो खात नाही मग चिकन. तर इथे आम्ही एक पोळी बनवली होती 2-2 अंड्याची आणि ती खाल्ली. आणि आता परत राहिलेली भांडी मी हातात लगेच घासून टाकणार आहे, जेणेकरून मग किचनवरचा सगळा पसारा आवरून जाईन आणि सकाळी उठून मग पटकन कामाला लागायला होतं. पसारा नसेल तर मग फ्रेशही वाटतं सकाळ.
आणि सुस्त पण आपल्याला काय करायचं आहे. आणि तसंही आता उत्कर्षची स्कूल आलेली आहे तर 5 वाजताच उठावं लागेल आणि आता ती सवय लावून घेतली पाहिजे, कारण की आता स्कूल जशी बंद होती किंवा सुट्ट्या होत्या तशी ती सवय मोडलेली आहे लवकर उठायची. तर आता ती सवय लावून घ्यावी लागेल. तर इथे माझे भांडे घासून झाले, गॅस बंद करून घेतला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून दिल्या, झाकून वगैरे ठेवून दिल्या. आणि आता घेणारे आहे मी वॉकला जात असतो. ही सगळी कामं पूर्ण केली ना तर आम्ही आणि उत्कर्ष 10-15 मिनटं थोडंसं फिरून येत असतो. पण इथे आम्ही थकलेलो होतो आज, त्याच्यामुळे मी ठरवलं होतं आता झोपून घेणार लवकर. तर इथे मी बेड लावून घेते. तर तुम्ही पाहू शकता ह्या चेअरचा कसा वापर करतो आम्ही इथे झोपण्यासाठी. तर आम्ही खालीच झोपत असतो, पण इथे खूप मच्छर चावत आहेत, त्याच्यामुळे ह्यावेळी आज मी म्हटलं वरच झोपूया, जरा असं जुगाड करूया आणि झोपूया. तर चेअरचा असा वापर केला. वापर ना आपण कसा करतो, इथे चेअर आहेत ना, अशा चेअर इकडे लावतो आणि त्याच्यावर अंथरूण वगैरे टाकतो इथे आणि असं वाढवून घेतो. हे आपल्या अंगावरचं कसं वाटतंय हां है ना. आम्ही खाली झोपतो, पण 2 दिवस झाले आम्ही असं करतोय, कारण खाली इतके मच्छर चावतात ना, फॅनची हवा लागतच नाही. आता इथे चार्जिंगला कनेक्शनला दुसरं काही नाही, ते इथेच असतात. आता ते काढून ठेवून द्यायचे. आणि इथे आपला बेड असा. तो उत्कर्ष झोपतो भिंतीच्या बाजूला आणि मी अलीकडे. आपण विसरलो की आपल्याला गुड नाईट नाही मी वापरत, तुला माहिती आहे. त्या दिवशी एकदाच वापरलं, कारण की तो पर्यायच नव्हता, इतके मच्छर होते. कळलं. इकडे तुला नाहीच आवडत. तर मी हे एकदाच ऑप्शन नव्हता म्हणून जाळलं, कारण खूपच मच्छर होते आणि खाली झोपही येत नव्हती. म्हणून मी तर तशी वर झोपायची आणि याचे बाबा आणि हा खाली झोपायचा. पण याला खूप मच्छर चावायचे आणि त्यांचं लक्ष नसायचं. म्हणून मग मी काय केलं, मी खाली झोपायला लागली आणि मी मग 2-2 वाजेपर्यंत याचे मच्छर हवा घालून सरकवत राहावं लागतं. मग त्याच्यापेक्षा मग मी म्हटलं आता त्याचे बाबा असे संध्याकाळी येत नाहीत, तर मग आपण ना असा जुगाड करूया. असं याच्या आधी पण करत होतो आम्ही. बेड इकडे होता ना अगदी समोर असा विंडोच्या, त्यावेळेस आम्ही कपाटाच्या बाजूला चेअर लावायचो आणि तिघं झोपायचो वर. पण आता बेड इकडे सरकवल्यामुळे तिघांना चेअर परत लावता येत नव्हत्या. तर असंही आता उत्कर्ष पलीकडे झोपतो, अलीकडे मी झोपते. आणि तसंही आम्ही बेडवरच झोपतो, चेअरवर येत नाही इकडे. चेअर फक्त एक सपोर्टला आहे की हात इकडे पडला, कुठे काय थोडा पाय पडला, ते एक थोडासा रिलॅक्ससाठी, असं पडल्याची फिलिंग नाही आली पाहिजे. कारण दोघांना बेडवर नाही होत. हा बेड खूप छोटा आहे, 3x6 आहे. 3x6 आहे. अजून एक असाच घेतला ना 3x6चा की मग आपली पूर्ण फॅमिली झोपेल 6x6च्या बेडवर. 6x6 मोठा होईल ना. हे 4 आता हे झालं 3 आणि समज 1 फूट. हां 4x6. पण तरी हे रिस्कीच आहे थोडंसं. चेअर सरकली पडलं वगैरे तर मोठं माणूस सेपरेट इथे झोपू शकत नाही, लहानही इथे झोपू शकत नाही, पडायची भीती. लहान म्हणजे बेबी ते झोपू शकतात, ते काही असे चिटकत नाही. तूच बेबी आहेस, झोपतोस का? हा बेबी तर सकाळपर्यंत खाली सापडेल तुम्हाला पडलेला. ओके चला तर आता ब्लॉगचा इथेच एंड करूया आपण. थोडासा ब्लॉग शेअर केला आहे की मोठा केला आहे मला माहीत नाही आहे. जेवढं मी आज दिवसभरात शूट केलेलं असेल ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. चला तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. आपली काळजी घ्या आणि आपल्या सर्वांची काळजी घ्या. आणि शुभ संध्याकाळ सर्वांना.